राजगड किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश. आमदार शंकर मांडेकर शिवप्रेमी शासकीय अधिकाऱ्यांकडून राजगड किल्ला परिसरामध्ये आनंदोत्सव. रायगड किल्ल्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश. शिवप्रेमींकडून रायगडावरती आनंद उत्सव साजरा. शिवरायांच्या 12 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश. नागपूरच्या महाल परिसरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. आमदार प्रवीण दटके आणि असंख्य भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. दापोलीमधील सुवर्णगड किल्ल्याची युनेस्कोकडून जागतिक वारसा यादीत नोंद. दापोलीतील पर्यटनाला नवीन चालना मिळणार. चौकशीमध्ये काही आढळलं तर त्या संदर्भात तपास होतो. अंतर्गत त्यांच्याकडे काही माहिती असेल तर तपास होतो. रोहित पवारांच्या ईडी कारवाई संदर्भात सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुका एकत्र लढायची की वेगळं लढायचं याचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील. मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. तर 3 निवडणुकांबाबत 3 नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, भरणेंचं वक्तव्य. राज्याचं सरकार अतिशय संवेदनशील. संजय शिरसाटांकडे एवढा पैसा आला कुठून याची चौकशी झाली पाहिजे. वर्ध्याचे खासदार अमळ काळेंची शिरसाटांच्या कथित व्हिडिओवरून टीका. सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी लातूरमधील 2 शेतकऱ्यांची मंत्रालयापर्यंत पदयात्रा. आंदोलक शेतकरी 450 किलोमीटरचं अंतर पार करत भिवंडीत पोहोचले. बदलापूर रेल्वे स्टेशनला टर्मिनलचा दर्जा मिळावा. माजी नगराध्यक्ष राम पातरकरांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं रेल्वे मंत्र्यांना पत्र. रेल्वेच्या निर्णयाकडे बदलापूरकरांचं लक्ष. सांगलीतील आटपाडीच्या करगणीमधील कल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी ग्रामस्थांचं आंदोलन. दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. आटपाडी भिव घाट मार्गावरती ग्रामस्थांचा रास्तारोको. महाराष्ट्रात शहरी नक्षलवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या 62 संघटना जनसुरक्षा कायदा अंमलात आल्यावरती या सर्व संघटनांवर कारवाई होणार. भाजपा आमदार सुमित वानखेडेंचा गंभीर आरोप. पुण्याच्या कोथरूडमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी 50 वॉर्डनची नियुक्ती करा. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश. वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत चंद्रकांत पाटलांची अधिकारी आणि नागरिकांसोबत बैठक. छत्रपती संभाजीनगरामधील रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमण मोहीम. रस्ते दुरुस्ती आणि शहर सौंदर्यीकरणाकडीसाठी जी आहे ती फडणवीसांकडे निधीची आमदार संजय केनेकरांकडून मागणी. बीडच्या अंबेजोगाईमध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ दफन करतानाचा जिवंत झालं होतं. मात्र त्या बाळाच्या 4 दिवसांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना. बाळाच्या मृत्यूची चौकशी अहवाल जो आहे तो केला जाणार. त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. पावसाळा सुरू असतानाही बोरमहाड महामार्गावरील वरंध घाटामध्ये रस्त्याचं काम. जागोजागी झालेल्या चिखलामुळे घाटात वाहन चालकांची जीवघेणी कसरत. कोल्हापूरच्या कसबा सांगावमध्ये हसन मुश्रीफांनी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. आधुनिक शिक्षण पद्धतीवर मुश्रीफांकडून मार्गदर्शन. यावेळेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक वसंतराव चौगुले यांची उपस्थिती.